तर चला चर्चा करूया एका माजी IPS अधिकाऱ्याबरोबर ज्यांनी तुरुंग आतनं पण बघितलाय आणि बाहेरनं पण बघितलाय. मला येरवडा जेलमध्ये असताना तिथले एक जेलर होते. मला म्हणायचे एक जेल हे गुन्हेगारीचं सर्वात मोठं विश्वविद्यालय. त्या आमचा जो रेडिओ लागतो ना जेलमधला, त्यांना काय केलंय, त्यांनी काय थीम काढल्या होत्या. त्यात त्यांनी एक थीम लिहिली, चिठ्ठी. आणि एक दिवस चिठ्ठी या थीमची सगळी गाणी झाली, चिठ्ठी आई रे आई रे आई रे, आणि सगळं जेल रडते, ढास ढुस ढास ढुस ढास. तो जो रेडिओ आहे जेलमधला, हा संजय दत्तने चालू केलेला रेडिओ YCP लई भारी. लय भारी असं स्लोगन कोणीतरी काढलं आणि संजय दत्तच्या आवाजात ते आजही येरवडा जेलमध्ये ऐकवलं जातं. मग साहेबांसमोर उभं राहिलं. साहेबांना म्हटलं, साहेब असं आहे की मी घरच्यांना एक चित्र पाठवायचं होतं. तर म्हणले बार सोडू. मग तरी साहेबांनी असं सही करून कोंबडा काढला. त्यांनी ते सील केलं. दुसऱ्या दिवशी किंवा 2-4 दिवसांनी जेव्हा ते पत्र घरी पोचलं, त्या एनवलपच्यात एक वही होती. इम्पॉसिबल आहे साहेब हे, की समजा सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमध्ये काही वर्ग चालतात, भाषा शिकतात लोक, स्किल डेव्हलपमेंट करतात, कम्प्युटरचे क्लासेस चालतात. येरवडा जेलमध्ये काय चालतं माहिती का? 11 ते 3 कैद्यांना लॉक करतात आणि जेलर पण झोपतात, कैदी पण झोपतात. की कदाचित पूर्वी मी अशा समाजामध्ये वावरत होतो की जो समाज मला फक्त एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ॲक्सेप्ट करायला तयार होता. आज मी अशा समाजामध्ये वावरतोय ज्याला माहिती आहे मी जेलमध्ये जाऊन आलोय, पण त्यांना फरक पडत नाही. एक्झॅक्टली. कोणी आलंय का आपल्यापर्यंत की चला ह्याच्यावरती एक वेब सिरीज करूया, याच्यावरती एखादा पिक्चर करूया? मला 2 वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी संपर्क केला होता.